नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एज्युकेशन पॉइंट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपलं सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाचं पार्ट 2 चा जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. याबद्दल या चॅप्टर विषयी आपण आज बोलणार आहोत, समजून घेणार आहोत. समजून घेतल्यानंतर निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याची उत्तरं निश्चितच तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने लिहिता येतील याची आम्हाला खात्री आहे. सर्वप्रथम चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपण असे एक सांगू इच्छितो, जर आतापर्यंत आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज जे आहेत जे आम्ही अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचावे या उद्देशाने तुम्ही बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. आणि निश्चितच मित्रांनो, जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही निश्चितच शेअर कराल याबद्दल आम्हाला खात्री आहे. ठीक आहे, तर आपण आज तुमच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. सर्वप्रथम हेरिडिटी या शब्दाचा अर्थ तुम्ही समजा. हेरिडिटी म्हणजे काय? तर एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जातात त्याला काय म्हटलं जातं? हेरिडिटी. ओके, ट्रान्सफर द बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, इट इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर कोणते कॅरेक्टर्स? तर बघा, आपल्या चेहऱ्याचा रंग, आपली उंची, आपले डोळे, हे सगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत, रंग, हे जे कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला पॅरेंट्स कडून नेक्स्ट जनरेशन पर्यंत ते ट्रान्सफर केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं? हेरिडिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की ही फार जुनी पद्धत असायला, परंतु अलीकडेच या गोष्टींवर संशोधन झालं. हेरिडिटी काय आहे, हेरिडिटिकल डिसऑर्डर्स काय आहेत, जेनेटिकल डिसऑर्डर्स काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास अलीकडेच झाला. साधारण 1886 मध्ये जॉन ग्रेगर मेंडल ही नावं अतिशय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जॉन ग्रेगर मेंडल यांनी काय केलं तर पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. मॉडर्न जेनेटिक्स जे आहे, मॉडर्न जेनेटिक्स आहे त्याची सुरुवात, ज्याचा प्रारंभ ज्यांनी केला त्यांचं नाव आहे जॉन ग्रेगर मेंडल. साधारण 1886 मध्ये त्यांनी या गोष्टीचा शोध लावलेला आहे. त्यांनी पी जे प्लांट असतात त्याच्यामध्ये जो इनहेरिटन्स आलेला, हेरिडिटी आली, त्याच्याबद्दल संशोधन त्यांनी केलेलं आहे. दुसरे होते वॉल्टर अँड सुटॉन. साधारण 1901 मध्ये या वॉल्टर अँड सुटॉन यांनी काय बघितलं तर ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहोपर. बरोबर. बघा, जेनेटिकली काहीतरी कॅरेक्टर्स हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जातात, हे आपल्याला सांगितलं जॉन ग्रेगर मेंडल यांनी. ठीक आहे, त्याला म्हणायचं इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी. लक्षात आलं? तर त्याच्यानंतर येतात जॉन ग्रेगर मेंडल, यांच्यानंतर येतात ह्युगो डे व्रीज. साधारण 1901 या सालामध्ये यांनी म्युटेशनल थेरी याबद्दल आपल्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्युटेशनल थेरी म्हणजे काय? जे सडन चेंजेस होतात कॅरेक्टर्स मध्ये, जे चेंजेस होतात त्याला म्हणायचं म्युटेशनल थेरी. आणि ती कोणी सांगितली आहे? ह्युगो डे व्रीज. म्युटेशनल थेरी ज्यांनी इंट्रोड्यूस केली त्यांचं नाव आहे ह्युगो डे व्रीज. त्यानंतर वॉल्टर अँड सुटॉन यांनी काय केलं? पेअर्ड ऑफ क्रोमोझोम्स. कशामध्ये? द सेल्स ऑफ ग्रासहॉपर्स माहिती ना तुम्हाला, जे नागतोडे आपण म्हणतो त्याला, है ना, त्यांच्या ज्या सेल आहे त्याच्यामध्ये यांनी ऑब्झर्व केलं काय की क्रोमोझोमच्या ह्या 2 पेअर असतात. क्रोमोझोमच्या किती पेअर असतात? 2 पेअर असतात. अशा पद्धतीने, है ना, अशा पद्धतीने 2. ते नंतर आपण बघूयाच की डीएनए कसं असतं ते. क्रोमोझोमच्या 2 पेअर्स असतात हे त्यांनी सर्वप्रथम आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात आलं? आणि ते कशात बघितलं तर ग्रासहॉपर. हे लक्षात ठेवायचं, ग्रासहॉपरच्या सेलमध्ये त्यांनी बघितलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर ट्रायो ऑफ सायंटिस्ट
हे 3 सायंटिस्ट आहेत. किती? 3 सायंटिस्ट आहेत. कोण कोण? ओसवाल्ड ॲव्हेरी, मॅकलीन मॅककार्थी अँड कोलिन मॅक्लिऑर. यांनी काय केलेलं आहे? तर काय प्रूव्ह केलेलं आहे? दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल एक्सेप्ट व्हायरसेस. लक्षात आलं? यांनी काय केलंय? यांनी प्रूव्ह केलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्लांट घ्या, ॲनिमल घ्या, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सजीव आहे त्यांच्यामध्ये हे डीएनए असतं. डीएनए असतं. हे कोणी प्रूव्ह केलं? तर ह्या ट्राय ऑफ सायंटिस्ट म्हणजे हे त्रिकूट जे आहे, 3 जणांचं जे सायंटिस्टची जी टीम होती त्यांनी हे केलं. ऑसवाल्ड ॲव्हेरी, मॅकलीन मॅककार्थी अँड कोलिन मॅक्लिऑर. लक्षात आलं? तर ही एक हेरिडिटी चा अभ्यास किंवा सायन्स हे कशा पद्धतीने उगम होत आला आणि त्याच्यामध्ये काय काय बदल घडत आले या उद्देशाने हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तुमच्या अभ्यासक्रमावर. ठीक आहे. तर यांनी काय केलं? तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ज्याच्यामध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असतो, ज्याच्यामध्ये ॲनिमल किंवा प्लांट्स. परंतु त्यांनी सांगितलंय एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेसचा त्यांनी अभ्यास केलेला नव्हता. म्हणजे त्यांचं तेव्हा असं म्हणणं होतं की एक्सेप्ट व्हायरसेस, की व्हायरसेस सोडून जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांमध्ये काय असतं? डीएनए असतो. ठीक आहे. तर हे झालं त्यांचा विषय. त्यानंतर फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड यांनी काय केलं? प्रपोज्ड मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बघा या ठिकाणी यांनी काय केलं? हे सगळं झालं. जॉन ग्रेगर मेंडल साहेबांनी आपल्याला मॉडर्न जेनेटिक्स काय असतं किंवा हेरिडिटी काय असते, इनहेरिटन्स काय असतो ते सांगितलं. ह्युगो दे व्रिस या साहेबांनी काय केलं? म्युटेशनल थेअरी म्हणजे पुढच्या जनरेशन मध्ये चेंजेस होतात तर त्यालाच काय म्हटलं जातं? म्युटेशनल थेअरी. वॉल्टर अँड सुटार यांनी काय केलं? त्यांना क्रोमोझोमचे जे पेअर आहेत त्या ग्रास ऑपरच्या सेलमध्ये सापडल्या. लक्षात आला? ठीक आहे. साधारण ओसवाल्ड ॲव्हेरी, मॅकलीन मॅककार्थी अँड कोलिन मॅक्लिऑर यांनी काय प्रूव्ह केलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असतं? तर डीएनए असतं. कोण सोडून? एक्सेप्ट व्हायरसेस सोडून सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असतं? डीएनए असतं. ठीक आहे. फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड. बघा कसा सिक्वेन्स आहे. बघा सिक्वेन्स बघा तुम्ही. आलं लक्षात? सिक्वेन्स नुसार बघा. प्रपोज्ड मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. यांनी काय मॉडेल प्रसिद्ध केलं की प्रोटीन सिंथेसिस कसं होतं. आता हे प्रोटीन काय आहे काय नाही ते आपण बघणारच आहोत. प्रोटीन हे रिस्पॉन्सिबल असतं तुमच्या सगळ्या कॅरेक्टर्स. ठीक आहे. सगळ्या कॅरेक्टर्सला जे आहे प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल असतं. ठीक आहे. तर हे सायंटिस्ट आणि त्यांची नावं आणि त्यांचं कार्य हे तुम्हाला तोंडपाठ असायला हवं, जेणेकरून तुम्ही उत्तरामध्ये कुणाही विषयी काही विचारलं त्यांनी काय कार्य केलं तर तुम्ही ते लगेचच सांगू शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊया. बघा या गोष्टींमुळे काय झालंय? तर बायोटेक्नॉलॉजीचा विकास आहे. काय झालाय? बायोटेक्नॉलॉजीचा विकास आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग याचा विकास झालाय. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी याचा विकास झालाय. त्याच्यामुळे काय झालं? त्याचे काय फायदे ते आता आपण बघूया. तर तुम्ही जर बघितलं तर हेरिडिटी जे सायन्स आहे, सायन्स ऑफ हेरिडिटी, याचा आपल्याला काय उपयोग? तुम्ही म्हणाल याचा आपल्याला काय उपयोग? सायन्स ऑफ हेरिडिटी, सायन्स ऑफ हेरिडिटी है ना, याचे युजेस काय काय है ना? सायन्स ऑफ हेरिडिटी. बघा ज्या काही जेनेटिकल डिसऑर्डर्स असतात, जेनेटिकल डिसऑर्डर्स, आता ह्या जेनेटिकल डिसऑर्डर्स यांच्यावर ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो. त्यानंतर काय होतं? त्याला प्रिकॉशन, प्रिव्हेन्शन
प्रिकॉशन आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर सायन्स ऑफ हेरिडिटी याचे युजेस काय काय बघा. जेनेटिकल डिसऑर्डर्स ह्या ओळखण्याला आपल्याला मदत होऊ शकते. काय जेनेटिकल डिसऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ते आपल्याला ओळखायला मदत होऊ शकते. त्यानंतर ट्रीटमेंट, जर ते ओळखता आलं तर त्यावर काय ट्रीटमेंट करायची हे सुद्धा आपण लक्ष देऊन अभ्यास करून त्या ठिकाणी करू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव हा वाचवू शकतो. लक्षात आलं. त्यानंतर हे होऊच नये याच्यासाठी काही प्रिव्हेन्शन, ते होऊच नये यासाठी काहीतरी प्रिव्हेन्शन करणं ते सुद्धा आपण सायन्स ऑफ हेरिडिटी याच्या माध्यमातून ते करू शकतो. म्हणजे आपण जर जेनेटिकल डिसऑर्डर काही असेल, त्याची जर ओळख पटत असेल तर त्याच्यावर आपण ट्रीटमेंट देखील करू शकतो आणि त्यावर आपण प्रिव्हेन्शन देखील करू शकतो. आपण ती म्हण नेहमीच ऐकली असेल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, है ना. तर प्रिव्हेन्शन कधीही चांगलं असतं. जर समजा असं काही असेल आणि ते जर आपल्याला माहित असेल सायन्स ऑफ हेरिडिटी याच्या मदतीने, त्या शास्त्राच्या मदतीने, तर आपण निश्चितच त्यावर प्रिव्हेन्शन हे करू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून काय यूज करता येईल सांगा. तर आपल्याला बघा मायक्रोब्स ज्या ठिकाणी यूज केला जातात त्या इंडस्ट्रीमध्ये जे आहे आपण याचा उपयोग करू शकतो. ज्या मायक्रोबियल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपण याचा सायन्स ऑफ हेरिडिटी याचा उपयोग करू शकतो. नंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल प्रोडक्शन ऑफ हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा आजकाल तुम्ही जर बघितलं असेल आंबे फार गोड यायला लागले, मँगो है ना, फारच गोड यायला लागले. मग त्यावेळी या सायन्स ऑफ हेरिडिटी याचा उपयोग करून, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जी काही प्लांट आहेत त्यांच्यामध्ये बदल घडवून आणला. बघा एखादं प्लांट खूप उंच वाढत असेल, एखादं प्लांट फार छोट आहे, तर मग आता प्लांट एवढं उंच आहे त्यामुळे उंच जाऊन तुम्हाला ते आंबे तोडावं लागतील, मग ते थोडंसं कठीण जाईल. म्हणून काय करायचं, जे काही छोटं झाड आहे आंब्याचं त्याला त्याच्या उंचीला जो काही जीन रिस्पॉन्सिबल असेल, कॅरेक्टरला, छोट्या उंचीच्या कॅरेक्टरला जो काही जीन रिस्पॉन्सिबल असेल तो काढायचा आणि तो अशा झाडामध्ये टाकायचा की ज्याची उंची आपल्याला कमी करायची. ठीक आहे. आणि समजा एखादा आंबा आहे तो गोड आहे, त्याचा जीन काढायचा, म्हणजे त्याला गोड या कॅरेक्टरला रिस्पॉन्सिबल असलेला जीन तो घ्यायचा आणि तो पुन्हा या झाडात टाकायचा. एखाद्या झाडाचं आंब्याचं फळ मोठं आहे परंतु आंबट आहे, म्हणून मोठ्या फळाला जे काही कॅरेक्टरला जो जीन रिस्पॉन्सिबल असेल त्याचा उपयोग करून त्या झाडामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. तर त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हटलं जातं, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने तुम्ही एका नवीन प्रजातीची निर्मिती त्या ठिकाणी करू शकता. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य होतात प्रोडक्शन ऑफ हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स. कशामुळे, तर सायन्स ऑफ हेरिडिटीमुळे. हेरिडिटरी तुम्हाला कॅरेक्टर समजले बरोबर की ह्यामध्ये काय बाबा, तर त्या कॅरेक्टरचा उपयोग करून, त्या जीनचा उपयोग करून तुम्ही नेक्स्ट जनरेशन मध्ये त्याचा तो बदल त्या ठिकाणी तुम्ही घडवून आणू शकता. तर इतके सारे फायदे सायन्स ऑफ हेरिडिटी युजेस जे काय आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आपलं शरीर हे सेलने बनलेलं असतं, सगळ्यांना माहिती. आता ही सेल कुठे असते नेमकी, ही सेल कुठे असते नेमकी. ठीक आहे. बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो की नेमकं सर तुम्ही सेल तर सांगताय पण हे सेल असतं कुठं. तर हे सेल आपल्या किंवा कुठल्याही प्राण्याच्या, कुठल्याही प्लांटच्या शेवटचा भाग म्हणजे सेल. म्हणजे काय, सेल. म्हणजे जर समजा एखाद्या प्लांटचा तुम्ही असा तुकडा घेतला, त्याला ब्रेक करत 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 गेलात तुम्ही, शेवटी न दिसणार
शेवटी न दिसणारा पार्ट जो शिल्लक राहतो त्यालाच म्हटलं जातं सेल. ज्याचं बायसेक्शन होत नाही याला आपण डिवाइड करू शकत नाही. ठीक आहे, याला आपण तोडू शकत नाही. ते नॅचरली होतं परंतु आपण करू शकत नाही. तर सेल हा आपल्या शरीरामध्ये प्रत्येक असे अनेक सेल मिळून आपले ऑर्गन्स तयार झालेले, प्लांट्सचे म्हणा, अॅनिमल्सचे म्हणा, आपला हात घ्या, पाय घ्या, डोकं घ्या, हे सगळ्यांमध्ये काय असते? सेल असते. काय असते? सेल. तर मग सेलमध्ये काय असतं की हेरिडिटीला आपल्याला रिस्पॉन्सिबल कळतं, रिस्पॉन्सिबल वाटतं. तर सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो बाळांनो. काय असतो? न्यूक्लियस असतो. काय असतो? न्यूक्लियस. बघा, सेल ऑर्गॅनिल्स भरपूर असतात. गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, है ना. तर भरपूर हे जे आहेत सेल ऑर्गॅनिल्स तुम्हाला बघायला मिळतात. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे काय? न्यूक्लियस. म्हणजे सगळेच महत्वाचे, परंतु आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हेरिडिटी शिकायचं आहे. तर त्यासाठी न्यूक्लियस हा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा. सायटोप्लाझमचा देखील उपयोग होणार आहे, परंतु सुरुवातीला आपण या न्यूक्लियसचाच उपयोग या ठिकाणी विचार करणार आहोत. ठीक आहे. हे असे असंख्य डीएनए हे कुठे असतात? कुठे असतात? तर न्यूक्लियस मध्ये. कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. एकदा समजल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये हे विसरणार नाही. लक्षात. जर तुम्ही बेस समजून घेतला तर तुमच्या निश्चित आणि निश्चितच लक्षात राहील. बघा, जे सायंटिफिक जी भाषा आहे ती तुम्हाला प्रश्न त्याची उत्तरं सायंटिफिक भाषेमध्येच लिहावी लागतात परीक्षेमध्ये. परंतु जर समजलेलंच नसेल तर तुम्ही किती पाठ करणार? पूर्ण पुस्तक तर पाठ नाही करू शकत ना. तर मग समजून घ्या. बरोबर. तर हेरिडिटी जी आहे ते रिस्पॉन्सिबल, म्हणजे हेरिडिटी आपण का म्हणतो की एका जनरेशन कडून, वन जनरेशन टू अनदर जनरेशन, ओके. काय ट्रान्सफर होतं रे? तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, है ना. बायोलॉजिकल कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर केले जातात कोणाकडून? वन जनरेशन टू अनदर जनरेशन. यालाच काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स किंवा और हेरिडिटी, है ना. वन जनरेशन टू अनदर जनरेशन काय पाठवलं जातं? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. त्यालाच काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स और हेरिडिटी. कशाच्या मदतीने? जीन्सच्या मदतीने. कशाच्या मदतीने? जीन्सच्या मदतीने हे कॅरेक्टर ट्रान्सफर केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी. लक्षात आलं? ठीक आहे. आता हे तर गोष्ट लक्षात आली की कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात, पण ती कशी होतात, काय घडतं, तर ते आपण बघणार आहोत. बघा, हा जो डीएनए आहे हा न्यूक्लियस आहे, हा सेल आहे. हे सेल ऑर्गॅनिल, याला म्हणायचं सायटोप्लाझम. काय म्हणायचं? सर्वात आधी कशाला काय म्हणतात ते लक्षात घ्या, मगच ते तुम्हाला समजेल. याच्यामध्ये जर असं जेली टाईप मटेरियल असतं, जेली टाईप लिक्विड असतं, त्याला म्हटलं जातं सायटोप्लाझम. काय म्हटलं जातं? सायटोप्लाझम. याला काय म्हटलं जातं? डीएनए. याला काय म्हटलं जातं? न्यूक्लियस. या पूर्ण याला काय म्हटलं जातं? सेल. ही अॅनिमल्स मध्ये पण असते आणि प्लांट मध्ये पण असते. हे तुम्ही बघितलं असेल 9वी मध्ये. ठीक आहे. आता बघूया की आता नेमकं हेरिडिटी म्हणजे कॅरेक्टर्स ट्रान्सफर कसे होतात. कॅरेक्टर्स ट्रान्सफर कसे होतात? तर सर्वप्रथम लक्षात घ्या, मी तुम्हाला या छोट्याशा फिगर मध्येच दाखवतोय आणि ते नंतर आपण करूया. ठीक आहे. आता हा जो डीएनए आहे, काय डीएनए, डीएनए कडे इन्फॉर्मेशन असते.
डीएनए कडे काय असते? इन्फॉर्मेशन असते. कसली इन्फॉर्मेशन असते? टू डेव्हलप अ कॅरेक्टर्स, टू सिंथेसिस प्रोटीन्स, है ना. डीएनए कडे इन्फॉर्मेशन असते प्रोटीन सिंथेसिस बद्दल. ती कोणावर असते? तर जीनवर असते. ठीक आहे. ते आता ह्याच्या पुढे काय होतं ते आपण बघणारच आहोत, परंतु डीएनए थोडक्यात समजून घ्या. ठीक आहे. डीएनए थोडक्यात समजून घ्या. डीएनए म्हणजे काय, हे एक एक करून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता हा बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे डीएनए बघायला मिळतो. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डबल हेलिकल स्ट्रक्चर, म्हणजे त्याला हेलिक्स देखील म्हणतात. डीएनए चे हे दोन स्ट्रँड आहेत. काय स्ट्रँड? ठीक आहे. हेलिक्स देखील याला म्हटलं जातं, कारण हेलिकल मॉडेल आहे ना. दोन स्टँड असतात, लक्षात आलं. त्याला हेलिक्स देखील म्हटलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? डीएनए. आता डीएनएचा लॉंग फॉर्म जर तुम्ही बघितला, डीएनए काय? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड, है ना. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड याचं नाव आहे डीएनएचा लॉंग फॉर्म. ठीक आहे. आता डीएनए मध्ये अजून काय असतं बघा, आपल्याला हेरिडिटी शिकतोय, आणि हेरिडिटी मध्ये डीएनए ला अतिशय महत्व आहे. डीएनए कुठे? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस कुठे असतं? सेल मध्ये, बरोबर. तर हा जो डीएनए आहे डबल स्टँड है ना, दोन स्टँड असतात. आणि ह्याच्यामध्ये काय काय असतं तर फॉस्फोरिक ऍसिड, बरोबर. त्याच्यानंतर रायबोज, डीऑक्सी रायबोज शुगर, है ना. त्यानंतर नायट्रोजिनस बेसिस, है ना. रायबोज शुगर असते, फॉस्फोरिक ऍसिड असते, नायट्रोजिनस बेसिस असतं. ठीक आहे. तुम्हाला डीएनए विषयी विचारलं तर तुम्ही हे सगळे लिहू शकतात, बरोबर. आता याच्यामध्ये काय काय असतं? ए टी जी सी, ओके. ए टी टी ए सी जी ए टी टी ए जी सी सी टी. आता एटीजीसी म्हणजे काय आहे तर हे न्यूक्लियोटाइड्स आहे. ऍडेनाइन, है ना. सेकंड थायमाइन, थर्ड ग्वानाइन, फोर्थ सायटोसिन. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डीएनए बद्दल विचारलं गेलं तर ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी लिहायच्या आहेत. डीएनए काय असतो? टू स्टँड डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं. कुठे प्रेझेंट असतं? इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड द न्यूक्लियस इज प्रेझेंट इन सेल. ओके. सो हे जे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय काय असतं तर रायबोज शुगर असते, डीऑक्सी रायबोज शुगर असते, फॉस्फोरिक ऍसिड असतं, नायट्रोजनस बेसिस असतात, एटीजीसी याला हेलिक्स म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते न्यूक्लियोटाइड्स असतात याला काय म्हटलं जातं? न्यूक्लियोटाइड्स, बरोबर. ऍडेनाइन, थायमिन, ग्वानिन अँड सायटोसिन या अशा पद्धतीचे न्यूक्लियोटाइड असतात. याला प्युरिन्स म्हटलं जातं, तर यांना पायरिमिडिन्स म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे दोन आहेत, ए ची पेअर जी आहे ती टी बरोबरच होणार, किंवा जी ची पेअर जी आहे ती सी बरोबरच होणार.
म्हणजेच ग्वानिनची पेअर जी आहे ती सायटोसिन बरोबरच होणार आणि ऍडेनाइनची पेअर जी आहे ती थायमिन बरोबरच होणार. लक्षात आलं? ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर मला नाही वाटत कोणी तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्यापासून रोखेल. लक्षात आलं? तर ऍडेनाइनची पेअर होते थायमिनशी आणि ग्वानिनची पेअर होते सायटोसिनशी. नेहमी असंच होतं, याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही. किंवा टी ची पेअर होते ए शी किंवा सी ची पेअर होते जी सी. ते नेहमी लक्षात ठेवा. डबल हेलिकल स्ट्रक्चर त्याचं नाव आहे डीएनए. तो प्रेझेंट असतो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो एवढ्या प्रकारचं. तर एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही पूर्णपणे तुमच्या परीक्षेत आलेलं उत्तर हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आपण हेरिडिटी विषयी बघूया. आता थोडक्यात हेरिडिटी आपण बघणार आहोत. पुढे जाऊया. ठीक आहे. बघा, हा न्यूक्लियस आहे, सॉरी हे सेल आहे, त्यामध्ये हा न्यूक्लियस आहे आणि हा डीएनए आहे. ठीक आहे. आता बघा काय होतंय माहिती, इथून हा जो आपण जर समजा असा एक पार्ट घेतला, ठीक आहे, असा एक पार्ट घेतला डीएनएचा, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे ना, डीएनएचा समजा पार्ट घेतला आपण अशा पद्धतीने. असं जर आपण घेतलं तर समजा हा ए आहे, हा जी आहे, हा सी आहे, हा टी आहे, हा ए आहे, हा जी आहे. बघा मग या ठिकाणी काय पेअर होईल, हा टी येईल इथे, हा सी येईल इथे, हा जी येईल इथे, हा ए येईल इथे, हा टी येईल इथे, हा सी येईल. बरोबर. आता बघा कुठे घडतंय, सेलमध्ये. सेलच्या कुठल्या पार्ट मध्ये, न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियसच्या कुठल्या पार्ट मध्ये, तर डीएनए मध्ये. डी मध्ये ही गोष्ट घडते. बघा इथून एमआरएनए स्टार्ट होतो. काय होतो, एमआरएनए. बरोबर, एमआरएनए. आता एमआरएनए इथून जो आहे एमआरएनए नवीन स्टँड तयार, ए टी यू टी ए. ठीक आहे. त्यानंतर हा जी, हा सी, हा यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एमआरएनए तयार व्हायला लागतो. बरोबर. तर हा कुठे होतोय एमआरएनए, इथून. आता याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे, जो काही कॅरेक्टर या जीन पासून जो काही कॅरेक्टर तयार होणार आहे त्याची इन्फॉर्मेशन घेऊन हा एमआरएनए निघालेला आहे. आता एमआरएनए म्हणजे काय, एमआरएनए म्हणजे काय, मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनए म्हणजे हा जो आहे डीएनए कडून जो काही मेसेज आहे, डीएनए कडून जो काही मेसेज आहे तो घेऊन निघालेला आहे. परंतु याच्यामध्ये बघा काय काय असतं, रायबोज शुगर असते, रायबोज शुगर असते, त्यानंतर फॉस्फरिक ऍसिड पण असतं है ना, त्यानंतर तिसरं न्यूक्लियोटाइड्स पण असतात, न्यूक्लियोटाइड्स पण असतात. पण याच्यामध्ये बदल काय आहे बघा, ए यू आणि जी सी. बघा याच्यात ऍडेनाइन असतो, परंतु थायमाइनच्या ऐवजी युरॅसिल असतो. न्यूक्लियोटाइड्स आहेत ना हे, न्यूक्लियोटाइड्स, युरॅसिल असतो. आणि ग्वानिन अँड सायटोसिन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप जातोय. आपल्याला हेरिडिटी विषयी अभ्यास करायचा आहे. हेरिडिटीचा अभ्यास कसा केला जातो ते मी तुम्हाला समजून सांगतोय इथे. हे समजून घ्या. बायोलॉजिकल किंवा सायंटिफिक भाषेत तुम्हाला उत्तर तर लिहायचीच आहे.
समजल्यानंतर तुम्ही कुठल्याही पद्धतीने उत्तर ते लिहू शकता. बघा काय आहे, मी परत परत एकदा सांगतोय. एमआरएनए डीएनए विषयी आपण बघितलं. डीएनए काय आहे. आता एमआरएनए म्हणजे काय, मेसेंजर आरएनए. जो मेसेज डीएनए कडे असतो तो घेऊन जाण्याचं काम हा एमआरएनए करत असतो. त्याच्यात देखील रायबोज शुगर असते, फॉस्फोरिक ऍसिड असतं, न्यूक्लियोटाइड्स असतात. परंतु फरक एवढाच आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये डीऑक्सिरायबोज शुगर नसते. डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर असते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की थायमिनच्या ऐवजी जे प्युरिन्स आहेत, थायमिनच्या ऐवजी काय बघायला मिळतो तुम्हाला, युरॅसिल. काय बघायला मिळतो, युरॅसिल. ग्वानिन अँड सायटोसिन. बघा डीएनए विषयी समजलं, एमआरएनए विषयी समजलं. आता बघूया काय घडतंय पुढे. ठीक आहे. आता एमआरएनए जो आहे तो इथून निघालेला आहे, इथून न्यूक्लियस मधून निघालेला आहे, तो सायटोप्लाझम मध्ये आला. बघा नीट लक्ष द्या. डीएनए हा कुठे सापडतो, न्यूक्लियस मध्ये. आणि आरएनए जो आहे हा आपल्याला न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम दोन्ही ठिकाणी बघायला मिळतो. समजलं. हे डिफरन्सेस लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लगेच सांगता येतील. ठीक आहे. तर हा जो एमआरएनए आहे तो निघालाय घेऊन इन्फॉर्मेशन घेऊन निघालेला आहे. बघा हे स्ट्रक्चर आपण मोठं केलं आणि हा एमआरएनए इथं तयार झालेला आहे ना, है ना. हा तयार झालेला आहे आणि हा पुढे जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन जातोय. समजा हा एमआरएनए तयार झाला, यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन. काय झालंय इथं, काय झालंय तर इथं जी डीएनए कडे इन्फॉर्मेशन होती ती जशीच्या तशी एमआरएनए छापून घेतली आणि तो निघालाय, ती इन्फॉर्मेशन घेऊन निघालाय. बघा आपण हेरिडिटी म्हणजे काय शिकतोय, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे कॅरेक्टर कशा पद्धतीने ट्रान्सफर होतात. तर त्याची सुरुवात होते डीएनए कडून. तो एमआरएनए इन्फॉर्मेशन घेऊन आला, म्हणजे जी डीएनए वर इन्फॉर्मेशन होती तो एमआरएनए घेतली, त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. बरोबर, ट्रान्सक्रिप्शन. आता पुढे जाऊन बघा पुढचं कोणतं काम आहे. पहिलं काम होतं डीएनएचं. बरोबर, डीएनए कडे इन्फॉर्मेशन होती, स्टोअर्ड केलेली होती. जीनची जे काही कॅरेक्टरचे जीन रिस्पॉन्सिबल असतात त्याची इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर केली जाते, डीएनए मध्ये. त्यानंतर एमआरएनए, बरोबर, यांच्या दोघांमध्ये जे झालंय ट्रान्सफर कॅरेक्टर्स त्याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. आता त्यानंतर टीआरएनए बघा अशा पद्धतीचा असतो टीआरएनए, है ना. अशा पद्धतीचा टीआरएनए असतो. ठीक आहे. ह्याच्यावर काय असतात, अँटीकोडॉन्स. काय असतात, अँटीकोडॉन्स. काय असतात, अँटीकोडॉन्स. याच्यावर काय असतं, याच्यावर असतो अमायनो ऍसिड. काय असतं, अमायनो ऍसिड. बरोबर, अमायनो ऍसिड. टीआरएनएच अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. टीआरएनएचं अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं. याच्यावर असतो अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड म्हणजे काय, तर प्रोटीन सिंथेसिससाठी अमायनो ऍसिडची गरज लागते, तर तो टीआरएनए कडे असतो. हा टीआरएनए काय करतो, आपले अमायनो ऍसिडचे त्याच्याकडे हा ट्रिपलेट कोडॉन असतो, म्हणजे 3 कोडचा एक त्याचा सिक्वेन्स असतो, त्यालाच म्हटलं जातं ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन, है ना. आणि ह्याचे जे अँटीकोड्स असतील ते एमआरएनए वर असतील. मग हे जे आहे अशा पद्धतीने चिपकलं जातं. ठीक आहे.
अशा पद्धतीने हा चिपकला जातो. ठीक आहे. बस. अशा पद्धतीने हे आरएनएची सॉरी टीआरएनएचा ह्या याच्यावर जो मेसेज असेल त्या मेसेजला आधारित जे अमायनो ऍसिड्स असतात ते टीआरएनए घेऊन येतो. काय करतो? टीआरएनए घेऊन येतो. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. बघा, सायंटिफिक काय भाषा आहे ती तुम्ही पाठ करून घ्या, पण हे समजून घ्या की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. लक्षात आलं? एमआरए डीएनए कडून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती छापली गेली कोणाकडे? एमआरएनए कडे. त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणत्या अमिनो ऍसिड त्याला लागतील? तर तो टीआरएनए घेऊन येतो. बरोबर? त्याला काय म्हणायचं? ट्रान्सलेशन. बरोबर? ट्रान्सलेशन. आता जिथे रायबोझोमच्या मदतीने रायबोझोमच्या मदतीने आरएनए, ठीक आहे, रायबोझोमल आरएनए याच्या मदतीने काय होतं की हे एक 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 पुढे सरकत जातात आणि ह्याची ही पेप्टाइड बॉन्डच्या बंधनातून ही जी आहे ही प्रोटीन सिंथेसिसची साखळी तयार होऊन जाते. बरोबर? प्रत्येक 20 अमायनो ऍसिडची एक साखळी असते, त्याला आपण प्रोटीन्स म्हणतो. तर त्या प्रोटीन्सचे सिंथेसिस या ठिकाणी होत असतात आणि हे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे जी प्रोसेस आहे ना ही आपण एवढी बघतोय, एवढी बोर्डवर आपल्याला ब्रॉड दिसते, ही आपल्या असंख्य करोडो अब्ज सेल मध्ये ऍट ए टाइम चालू असते. मग हे जे प्रोटीन सिंथेसिस होतं हे 20 अमायनो ऍसिडचं जे बॉन्डिंग होतं पेप्टाइड बॉन्डने, तर त्या बॉन्डिंगने काय होतं की प्रोटीन सिंथेसिस होत जातं आणि ते प्रोटीन सिंथेसिसचं एक कॉम्प्लेक्स तयार होतं. काय होतं? कॉम्प्लेक्स तयार होतो. कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे काय होतं तर ते एखाद्या कॅरेक्टरला किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टरला ते रिस्पॉन्सिबल असतं, तर ते प्रोटीन त्या ठिकाणी उपयोगात पडतं. तुमच्या लक्षात आलं मित्रांनो? हेरिडिटी म्हणजे काय? तर जे काही कॅरेक्टर कशा पद्धतीने येतात तर डीएनए कडनं एमआरएनए कडे, एमआरए कडनं टीआरएनए, टीआरएनए कडनं प्रोटीन सिंथेसिस होता रायबोझोमल आरएनएच्या मदतीने आणि प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर ते प्रोटीन जे असतं डेफिनेट कॅरेक्टरला ते रिस्पॉन्सिबल असतं. जसं की तुमचा रंग आहे, तुमची उंची आहे, तुमची जाडी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींना जे काही जीन कारणीभूत असतात, रिस्पॉन्सिबल असतात, तर ते अशा पद्धतीने कॅरेक्टर्स हे 1 जनरेशन कडून 2nd जनरेशन कडे पाठवले जातात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा एक सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. सुरुवातीला ट्रान्सक्रिप्शन होतं, नंतर ट्रान्सलेशन होतं आणि शेवटी ट्रान्सलोकेशन होतं. ट्रान्सलोकेशन. ठीक आहे? द इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टेक्स प्लेस बाय एमआरएनए, है ना? डीएनए कडून जी इन्फॉर्मेशन घेतली जाते एमआरएनए कडे, त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. आणि त्याच्यानंतर एमआरएनए टीआरएनएच्या मदतीने किंवा एमआरएनएच्या मदतीने टीआरएनए जो आहे एक याची साखळी तयार करतो अमायनो ऍसिडची आणि अमायनो ऍसिड 20 अमायनो ऍसिडची जी साखळी आहे ती तयार केली जाते, है ना? इंडियन सायंटिस्ट आहे ज्यांनी 20 अमायनो ऍसिडची चेन आहे त्याचा शोध लावलेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. डॉक्टर हरगोविंद खुराना. त्यांना नोबेल प्राइज देखील यासाठी मिळालेला आहे. इतर 2 सायंटिस्ट त्यांच्या बरोबर होते. तर आज विद्यार्थी मित्रांनो हेरिडिटी विषयी आपण जाणून घेतलं. आता ह्या धड्यावरची जी काही ह्या चॅप्टरवरची काही नोट्स आहेत ते तुम्हाला आस एज्युकेशन पॉइंट या वेबसाईटवर मिळतील. तुम्ही तिथे जाऊन ते वेबसाईटवर बघायचे आहे. हे सगळे नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्या तुम्ही लिहायच्या आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नोट्स स्वतःच्या हाताने लिहिल्या तर त्या तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहतात. आयुष्यभरासाठी का म्हणतोय मी की तुमचं नुसतं 10वीच्या परीक्षेपुरतं एज्युकेशन नाहीये.
पुढे जाऊन तुम्हाला जे काही एज्युकेशन घ्यायचं आहे, हे बेसिक नॉलेज आहे, हे बेसिक नॉलेज तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या बेसिक नॉलेजच्या मदतीने तुम्ही काय कराल, पुढचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने घेता येईल. त्यासाठी नोट्स हाताने लिहिणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आज एज्युकेशन पॉइंट या वेबसाईटवर जा, तिथून तुम्ही आपलं हस्तलिखित तुमच्या नोट्स लिहा, तुमच्या स्वतःच्या हाताने लिहा आणि त्याचा उपयोग करून घ्या. ठीक आहे. हा छोटासा उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सगळं आम्ही फ्री देतोय, टोटली फ्री. 1 रुपयाही कुणाकडून न घेता आम्ही हे सगळं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, तो गरीब असो वा श्रीमंत असो, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे उपलब्ध आहे. तुम्ही जाऊ शकता, भेट देऊ शकता आणि नोट्स ह्या मिळवू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मिळतील. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी. पुढील भाग हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. धन्यवाद.